करण्यास अयोग्य होता, कारण मी सांसारिक होतो. त्यामुळे धर्मशुद्धीसाठी परत आलोय. पण तुम्ही आम्हाला पुन्हा स्वीकारतच नाही आहात. मग आम्ही जायचं तरी कुठे? या पापांचं प्रायश्चित्त केवळ मृत्यू आहे. एकच उपाय, प्रायश्चित्त म्हणून देहत्याग. हो, यांनी समाज नियम मोडले. आता हेच आपल्या मुलांना धार्मिक संस्कार देणार नाही, हे स्वीकारता येणार नाही. समाजाने आपल्याला दिलेल्या शिक्षेचे आपण पालन करू. आपण देहत्याग करू. तू मला साथ देशील ना? पण मग आपल्या मुलांचं कसं होईल? त्यांच्याकडे कोण बघेल? आपली मुलं समर्थ आहेत. तू त्यांची काळजी सोड रुक्मिणी. आपला ज्ञाना सर्वांचे रक्षण करेल. ठीक आहे स्वामी, जसं तुम्ही म्हणाल. माझा संसार हरिपाठी, परी तू आहेस धर्मपाठी. शरण तुला देह अर्पणी, घे सामावून माऊली. मंडळी, माऊलींचे म्हणजेच ज्ञानोबांचे आई बाबा समाजाच्या उपेक्षेने मरण पावले. पण त्याआधी त्यांनी आपल्या मुलांना धर्म, नीतिमत्ता, भक्ती आणि मनशुद्धी कशी करावी याचे बाळकडू दिले होते. त्यामुळे चारही भावंड अतिशय प्रेमळ आणि दयाळू झाली. पण तरीही लोक त्यांना नावं ठेवीत असत. संन्याशाची पोरं, संन्याशाची पोरं असं म्हणून चिडवत असत. पण ज्ञानदेवांनी त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. नेहमी योग्य आणि खऱ्या मार्गावरून चालत राहणे हेच ब्रीद त्यांनी अंगीकारले. भाऊ, आपण वेद शिकू शकत नाही म्हणे, पण ज्ञान तर सगळ्यांचंच असतं ना? हो दादा, वेद उपनिषद हे फक्त एका जातीत बंदिस्त नको. ज्ञान सर्वांसाठी असावं, मग ते कोणीही असो. पण लोकांना हे समजत नाही. अनाठाई अंधश्रद्धा उराशी बाळगून आहेत सगळे. दादा, आपण त्यांना योग्य मार्ग दाखवायला हवा ना. आपण त्यासाठी गावोगावी जाऊयात. भगवंतांचं नाम गात गात जाऊ, ज्ञान ज्ञानोबा वाटत जाऊ. ज्ञानोबा माऊली नामाचा श्वास चालतो. पंढरीच्या वाटेवर प्रेमाचा दीप जळतो. पण तरीही गावातील लोक त्यांना सारखी हिणवायची आणि म्हणायची, अरे हा पांडित्याचा वेडगळपणा का? ही मुलं वेद वाचतात म्हणे, पण गुरु नाही, उपनयन नाही. मग यांना कोणी परवानगी दिली? हो ना, पांडे महाराजांनी यांना वेद म्हणायला मनाई केली आहे. ते म्हणाले, जे ब्राह्मण नाहीत ते वेद कसे बोलू शकतात? अनेक चमत्कारिक प्रसंग त्यांनी लोकांना दाखवले. त्यांचा उद्देश फक्त एवढाच होता की लोकांनी अहंकार सोडावा, नम्रता अंगी ठेवावी. एकदा असंच चारही भावंड रस्त्याने जात असताना ब्राह्मण सभा त्यांना दिसली. त्यांनी सर्वांना नम्रपणे वाकून नमस्कार केला. पण तेवढ्यात पांडे महाराज ज्ञानेश्वर माऊलींना म्हणाले, ए संन्याशाच्या कार्ट्या, तुला वेदांचं ज्ञान आहे ना? जर खरंच तुला वेद येत असतील तर ते एका रेड्याला उच्चारायला लाव. त्याने वेद उच्चारले तर मी मानेन की तुझं ज्ञान खरं आहे. हे गोमातेच्या पुत्रा, तुझ्या अंतःकरणात ब्रह्मा आहे. परमेश्वर तुझ्यातही आहे. बोल, वेद सांग. आणि काय आश्चर्य, रस्त्यावर जाणाऱ्या एका रेड्याने तैत्तिरीय उपनिषद मधील एक मंत्र उच्चारला. ओम सनावतु सनौ भुनक्तु सवीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. हे काय? रेडा बोलतोय? तोही वेद बोलतोय. हे खरंच संत आहेत. हे बाल ब्रह्म आहेत. ज्ञानोबा माऊली, तुम्ही महान आहात. जो ब्रह्म परमेश्वर आहे तो प्रत्येकात आहे. माणूस, प्राणी, वृक्ष, कणाकणात. ज्याच्या अंतःकरणात भक्ती आहे त्याच्यात वेद आहे.
हे शरीर नव्हे, आत्मा बोलतोय. तर मंडळी, चमत्कार म्हणजे काय आणि तो का घडतो? तो केवळ थक्क करून टाकण्यासाठी नसतो, तर तो एक शिकवण असतो. अंतःकरणापासून आलेली श्रद्धा, नम्रता आणि भक्तिभावाचं सामर्थ्य दाखविणारा अनुभव. चांगदेव महाराज एक महान योगी, अनेक सिद्धींचे धनी, परंतु अजूनही आत्मबोधापासून दूर. आणि दुसरीकडे ज्ञानेश्वर माऊली, वयाने लहान पण अंतःकरणाने विशाल. त्यांचा भक्तिभाव इतका प्रखर की त्यांनी निर्जीव भिंतीलाही चालायला लावले, जिथे भिंत चालते आणि अहंकार नतमस्तक होतो. चांगदेव महाराजांचा दवंडीवाला गर्दीत ओरडतो, ऐका हो, ऐका सर्व साधू संतांनो, ऐका. पैठण नगरीत महान योगी, अष्टसिद्धी लाभलेले चांगदेव महाराज आपल्या 400 वर्षांच्या योग बळाने सिंहावर आरूढ होऊन येत आहेत हो. अरे देवा, सिंहावर? खरंच का? बघा बघा, येत आहेत. एकीकडे सिंहावर बसलेले चांगदेव महाराज दिसतात, त्यांचा गर्व, शांत चेहरा. आणि दुसरीकडे ज्ञानेश्वर माऊली शांतपणे भिंतीजवळ उभे, भिंतीवर हात ठेवतात. हे चांगदेव महाराजा, अहंकाराचा सिंह तुम्ही जिंकला असाल, पण आम्ही भिंतीला चालायला लावून दाखवू. हे निर्जीव भिंते, तुझ्यातही परमेश्वर आहे. तुझ्या माध्यमातून आपण या जगाला दाखवू की भाव आणि भक्ती श्रेष्ठ आहे. भिंत चालली. अरे देवा, हे काय चमत्कार! औचित, अद्भुत. विठ्ठलचं रूप माऊलींमध्ये दिसलं. माऊली, माऊली, मी किती काळ ध्यानात रमलो, पण तुमच्या एका भाविक कृतीनं माझा सर्व गर्व गळून गेला. मी शिष्य व्हावं अशी कृपा करा. चांगदेव महाराजा, भक्ती आणि ज्ञान यांची परीक्षा ही आत्मसमर्पणाने होते. चला, आता आपले मार्ग एकत्र होऊ. संगतीचा प्रभाव फार, वंदिती चांगदेवाचार्य. भेटला ज्ञानदेवाचार्य, लाभला परमेश्वरा. मंडळी, माऊलींनी नेहमी सदाचार अंगी बाणला आणि लोकांना नेहमी भक्ती, श्रद्धा आणि नम्रता याचे ज्ञान दिले. असे अनेक प्रसंग आणि संकट माऊलींच्या आयुष्यात आली खरी, पण ज्ञानेश्वर माऊलींनी सर्व संकटांवर मात केली आणि आपल्या जवळ ज्ञान जनसामान्यात पोहोचावे यासाठी सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. आणि अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ते समाधी घेण्यास सज्ज झाले. श्रीकृष्णानं अर्जुनाला जे सांगितलं ते भगवद्गीतेत आहे, पण ते लोकांपर्यंत पोचत नाही. म्हणून मी ज्ञानेश्वरी लिहितोय आपल्या मायबोलीत, मराठी भाषेत. भाऊ, तू मराठीला वेदांची भाषा म्हणून ओळख निर्माण करून दिलीस. आता सगळ्या समाजाला प्रकाश मिळेल. आता विश्वात मके देवे, युक्ती केलिया साजणे. अद्वैत पाहता चालले, अंतर्बाह्य एक झाले. माझं कार्य इथे संपत आहे. मी समाधी घेणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी हा केवळ एका संताचा अंत नव्हता. तो होता नित्य नवीन जीवनाला स्पर्श करणारा एक आध्यात्मिक उत्कर्ष. समाधी घेण्याआधी ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलं ते आजही आत्म्याला स्पर्श करणारं आहे. भक्ती, त्याग, अद्वैत आणि प्रेम याचा संपूर्ण निचोड. ते सांगतात,
हे माझ्या आत्मीयजनांनो, हे पांडुरंगाच्या भक्तांनो, माझा हा देह आता कार्यसिद्ध झाला आहे. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, आत्मसिद्धी साधली आणि माझं जीवन विठ्ठलाच्या चरणी अर्पण झालं. दादा, आमचं काय? आम्ही तुझ्याशिवाय कसे जगू? मुक्ते, शरीर नसेल पण माझं अस्तित्व, माझं प्रेम ते तुम्हा सर्वांमध्ये सदैव राहील. मी रूपात नसेन पण ओवीत, भक्तीत आणि प्रेमात असेन. माऊली, तुझं ज्ञान, तुझा सहवास याशिवाय आम्ही पांडुरंगापर्यंत कसे पोहोचू? नाम्या, ज्ञान हे केवळ ग्रंथात नसतं, ते अंतःकरणात असतं. विठोबा हाच माझा देह, भक्ती हाच माझा जीव आणि तू हाच माझा स्वरूपभाव. तू आत्मयोगी आहेस माऊली. समाधी तुला शोभते. आम्ही तुझा संदेश पिढ्यानपिढ्यांपर्यंत पोहोचवू. ही भूमी पवित्र झाली आहे. इथे माझं शरीर मातीसाठी अर्पण करतो, पण माझं ज्ञान अनंतात विलीन होईल. ज्ञानेश्वर माऊली म्हणे, पंढरीची वाट हाच माझा श्वास. शांतीत विसावा घेतो आता. भक्तांनो, राहतो शुद्ध प्रकाश. आत्मा परमात्मा एक रूप, तया ठाई कैसा भेद. ज्ञाना म्हणे तोची वायदा, वेदांनी गातला. योगी पाणिं समाध्याय, चित्तं हृदयी निरुध्यच. मूर्ध्याध्यायात मनः प्राणमास्तितो योगधारणाम्. अर्थात योगी मन हातात घेऊन, चित्त हृदयात स्थिर करून आणि प्राणमस्तकात स्थापन करून योगधारणेत स्थिर होतो. मंडळी, ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन म्हणजेच एक जिवंत ग्रंथ. त्यांनी ज्ञान, भक्ती आणि सेवेला आपल्या कार्याने अमर केलं. त्यांचा अभंग, त्यांची ज्ञानेश्वरी आणि त्यांचं जीवन हेच आपलं मार्गदर्शन आहे. तर आपण सर्वांनी माझ्यासोबत एक संकल्प सोडूया. यापुढे मी माझ्या आयुष्यात प्रामाणिकपणाने आणि सत्याच्या मार्गाने जाईल. बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. पात्र परिचय. लेखन पूनम पाटील. दिग्दर्शन श्लोक नेरकर, मुकुंद भारद्वाज, मनवा धर्माधिकारी. कथावाचन स्वरा. ज्ञानेश्वर, रेडा आणि ग्रामस्थ भावेश. सोपान निवृत्तीनाथ, ग्रामस्थ पांडे महाराज, चांदेव महाराज, विठ्ठलपंत, नामदेव महाराज, दर्श. ग्रामस्थ मुक्ताई, आराध्य. दवंदीवाला, ग्रामस्थ रुक्मिणी, गाथा.